आली रे आली गेली रे गेली अजून मला आठवते पाणी म्हणजे पाणी. आयुष्यात काय होतं माहिती का, तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. उडाली रे काय काला काला गोरा. ज्या गोष्टी भेटतात काय? परिस्थिती खूप बेकार बेड्या, खास तुझ्या हॉटेलमध्ये आलोय आम्ही, मस्तपैकी एन्जॉय करू. बापानी सायकल उचलून मारलेलं बाबा माहिती का? त्यांच्याकडे नव्हतं एक वस्तू. ते वस्तू नाही भेटला, परत आम्ही पुढच्या वेळेस येणार नाही का बेटा? येणार नेक्स्ट टाइम. आमचा मित्र अपसेट आहे थोडा, भेटले नेक्स्ट टाइम. हे गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आज आम्ही चाललोय पुण्याला. एक सडन मीट आहे आमच्या सगळ्यांचा, छोटासा प्लॅन आहे, गेट टुगेदर आहे. इकडं बघा, भिडोई आहे, शरण आहे, कृष्णा आहे, समृद्धी फर्टिलायझरचे सर्व. आता आम्ही आलो इकडं नाश्त्याला भामला. नाश्ता करून येतो, मग भेटतो तुम्हाला, पुढं भेटूया. नाश्त्यासाठी भाममध्ये थांबलोय, तर आम्ही ठिकाणी नाश्ता केलाय घरूनच. आता तेजस नाश्ता करतो इथं पावभाजी. बेटा काय रे, कसं आहे बघ पावभाजी एक नंबर आहे. हा, एक नंबर पावभाजी अरे टोनगे, तुला टेस्ट कर म्हटलं, तू म्हणते एक नंबर. दिसायला चांगलंच वाटते, एक नंबर टेस्ट. आम्ही ठिकाणी काय काय फेवरेट डिश आहे माझी इडली पावभाजी, एक नंबर लागतो. आम्ही ठिकाणी नाश्ता केला आहे. तर मी सकाळी डोसा खाल्ला होता आणि त्या ठिकाणी ज्यूस मागवलं. जातो पुण्यामध्ये. हा ना लवकर रे टोन घ्या. मला ये डोके, तू का केला नाश्ता? मी घरी भाजी चपाती खाऊन आलेली आहे. काय काय भाजी चपाती तुला काय केलं? त्यांनी काल पराठा काल चिवरलेली खिचडी खाल्ली त्यांनी. मी नाश्ता नव्हता केला, केळं खाऊन आलो दोन. केळं? लागली मला. आपलं हे नाही खाल्लं, शेंगदाण्याचा लाडू खाणार होता तू काहीतरी. नाही ना, ते संपलं ना. चपातीचा पिठाचा नाही दूध प्यायला का नाही तू? दूध पेलं ना. कसला प्यायला? गावठी गाई. गावाचे जे खाणार होता ना, खातो ना. बनवलं नाही. केळं किती खाल्लं? दोन. कसं आहे बेड्या, एक नंबर आहे. चांगलं आहे का? ज्यूस आलाय आमचं, ज्यूस पितो. नाश्ता करून आलोय आम्ही, ज्यूस पितो आणि मग जातो. हे तू काय मोसंबी मागवलं का? एकदम छान. कसं आहे? त्याला स्ट्रॉ तर टाकू दे. भारी आहे. तर आम्ही मिक्स फ्रूट मागवला, मिक्स फ्रूट मागवला आहे. तर मित्रांनो, भाममध्ये आलतो मी, नाश्ता वगैरे केलं. नाश्ता काय फक्त बिड्यानेच केलं, आम्ही काय ज्यूस पिलो. होता ज्यूस पण चांगला होता. हा, तेजस म्हण मला. तेजस नाही रे चांगला वाटत. बेडा तेजू बोलू का? तर मित्रांनो, बिड्या म्हणतो मला तेजस बोल. तर तुम्हीच कमेंट करा काय बोलू त्याला, तेजू बोलू का बिडू बोलू का बिड्या बोलू? कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्ही नक्की. तुला काय वाटतं, काय बोलू? तेजस बोललं पाहिजे. तेजू पण नको आणि बिड्या पण नको, तेजस बोला. तेजस शेट बिडू. ठीक काय लागतं? भिडोई शेट. बरोबर का? एकच शेट बिडोई शेट. तर आता आलोय, आज काय एवढं आहे म्हणजे ट्रॅफिक आहे. गेला वेळ घ्या. दुकानावरून घरी आणि घरी येऊन दुकानात जातो, तो एक छोटा टेम्पो घेऊन दिला पाहिजे तसा. ते लालवाली लाल वाला 3 चाकी. तुला डोके सेटला तुम्ही माहिती तसं माझं काय हरकत नाही. तुम्ही मला दिलं तर चांगलंच. पहिला सायकलवर यायचा पहिले शाळेमध्ये हरक्युलस सायकल होतं तुझं, लाल कलरची. तर मित्रांनो, हा त्यांनी पहिले सायकल घेऊन दिली, आल्यानंतर 6 महिन्यांनी गेअर बसून दिली. गेअरची सायकल नव्हती, नंतर गेअर बसून दिली. मित्रांनो, डोक्यावर एकदम स्मार्ट दिसतोय, गॉगल बिगल घालून मस्त वेगळे. स्मार्टच आहे. स्मार्ट बॉय. काय झालं? काय नाही झालं, अरे लगेच की नाही दिसती. गाडी दिली याच्या ताब्यात आणि चालू होते कसं बघ ना. बेटा काय होते, काय होते?
होत आधी मध्ये आधी मध्ये नाही तुझं व्हायला. एक्साइटमेंट जरा हे कर ना तू जायचं आपलं जायचंय ना. कोणाला ए बाबा कोणाला नाही वाटायचं हॉटेलमध्ये आपल्याला जेवायला जायचं तुला आवडतं तिथे तिथे फुकट खाऊन नाही घालणार तुला तिथे खायचंय ना. हा हा तिच्या हात पैसे नसले तर बाळे देऊन येईन पण. कोणाचं नाव? समजायचं नाव आहे ना AK-40 व्हायला पाहिजे नव्हतं. सांगायचं नाव? हा, ते जलमले आमोशाला. तुझं नाव घरच्या गटरी आमोशाला जलमलेलं कृष्णा आहे. ठेवून चुकलेले आहेत तुझं नाव. तुझं हे- नाव आहे ना रावण ठेवायला पाहिजे होतं. हे गटरी आमोशाला जलमलेलं आहे पण आता माझ्यावर जोर काढित आहे. कृष्णा का नाम क्या बोला तुझे? रावण रावण चालतंय कृष्णाचा मला. अवतार आहे बोले मी. हे पण तुझं नाव कोणी ठेवलं, पप्पाने का मम्मीने? आणि ती शेजारची मावशी होती तिने ठेवलं होतं. तिला मावशीला काही काम नव्हतं. अरे तू चुकून जन्माला आलाय ना तर काय आलं तर आलं ते गटरी आमोशाला आला जन्माला. तर मित्रांनो, आयुष्यात काय होतं माहिती का, तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. खरंच आहे ना, तुम्ही ना, काय सांगू तुम्हाला. आता मी चाकणच्या पुढे आहे. आता आधी संकेतच्या घरी जाणार आहे. आम्ही खास ते बारकेला भेटायला आलोय. ते 4 महिन्याची झाली आहे. संकेतने व्हिडिओ कॉल केला होता परवा दिवशी. मस्त एकदम गोड दिसत होती ती. चल मग मोबाईल घेऊन टाकू. चल चावण्या कुठे आहे तू? अरे नाशिक फाट्याला आता पाण्याची नाशिक फाटेल उभं आहे आम्ही. येतो का? नाशिक फाट्याला आहे मी. तुम्ही कुठे आहे? नाशिक खाली फाटेल आहे ना? पुलाच्या खाली का तू? पण आता फॉर्च्युनर गेली त्याच्यात आहे का तुम्ही? फॉर्च्युनर नाही. तू कोणत्या साईडला सांग ना. ते ब्रिज वरती ब्रिज वरती मग खाली उतर ना. कोणत्या साईड नाही होते सांग मला फक्त. लेफ्ट साईड पुण्याला जातो का आपण? बस थांबती नाशिक फाटेल. हा तिकडे थांब. आम्ही तिकडे थांबलोय बघ. पुढं बिडा घे पुढं. खाली लगेच येतोय. हो हो. आणि पण्याला ब्रिज आहे का ब्रिज? त्याच्या खाली आहे. हा थांब तिकडे घे. पुण्याच्या बस स्टॉपपाशी थांब. सगळी भेटलेली आहे. काय? अशीच आहे. चालायचं. चालायचं. एवढं वैताग आला मला यार. रस्ता आला ते परवडला असं. हा ना. ये ग. पावर कुठं लवकर येले तोंड नको ए, आम्ही खाली आलोय मेट्रो दिसलं का तुला? लवकर मला म्हणते 10 मिनिटं झोपू दे. बाबू 10 मिनिटं दे. झोपू दे मला. कुठं गेला टोन? चव्हाण आलाय मुंबई बघून. त्याला बोलवलंय. कुठे गेला तो? काय आलाय. एवढे नाटकी करतोस आला यायचे. तुला काय दिसलो नाही का? अरे ब्लॉग चालू आहे टोन. घ्या ब्लॉग चालू आहे. छत्री घेऊन आला काय तो? पाहिजे ना छत्री बित्री. कोण तुला कोण छत्रीवर बोललं? संकेतच्या बाळाला. तर मित्रांनो, चव्हाण आलाय मुंबईवरून. किती वाजता बसलो होतो? मला पहिला हात पाणी जागा बिगा तर करून घे ना. 8 वाजता. पाऊस होता तिकडे. चालेल का? मुंबईला पाऊस होता का? बरं ठीक आहे चालेल. मला पाऊस नाही. पप्पा आपने वो घोडा लेने गए. कोणता लेणे का नहीं, काला काला त्याला चांगला आहे ना आपली बस. गोरा. डोकं दुखतं मला. मी जरा पोटात काय नसतं ना. डोकं दुखतं. अरे आपण गेलो तसं माहिती तर गोविंद गार्डन पाशी ऐक ना. याची मैत्रीण आहे ना, सुन ना. दो आए रहेंगे उसमें. तेजस. गोविंद गार्डन दिख रहा है. कुठं जायचंय? पुढं रे ते रावेतला जायचंय ना. जायचंय ना. नक्की जायचंय. बता मी बरोबर लगा के देतो. काय म्हणायला लागलं, बाहेरचं मी खात नाही. ओके. मग आता बारीक असताना किती पाणीपुरी खाल्लं. मग आता बायकोनी शिकवून लागली त्याला. आता काय बायको सांगन तसंच. बायकोने दम दिलाय. पाणी प्यायला तुला कधी आठवतं का भारत? मग बायकोने दम दिलाय. कोणत्या का- नळाचं पाणी पित होता खालच्या शाळेत आपल्या रापा सपनीसला. पळत पळत अरे डोके हा? जात नव्हता का? कोणाच्या ग्लास मधलं पाणी पिलंय मग? काय पिलंय कुठं कोणाचं तोंड लावित होता ते माहिती नाही त्याला अजून. कोणाचे तोंड लावित होता, कोणाच्या वाटलीला. त्याला घेऊन दे बरं का. मला काय म्हणतो माहिती का, मला 10 मिनिटं झोपू दे. म्हणलं आता आम्ही पिंपरी चौकात आहे, साई चौकामध्ये. इथं गाडी लावली डोक्याची. मोबाईलचं काम आहे. सुमेरचं काहीतरी मोबाईलचं काम आहे. मोबाईल घेतलं मग पुढचा प्लॅन तुम्हाला दाखवतो. कोण आहे? लोकेशन पाठवलं ना. ऐक ना, लोकेशन पाठवलं तुला. कोण आहे? पाण्या आहे का? पाठवतो मला लगेच. हॅलो. आता आम्ही एवढे जण आहे. इथं माग चावण्या आहे. त्याला पाठवलं मला लोकेशन.
दे ते व्हिडिओ नको काढू तू काही कामाचा नाही व्हिडिओ काढू अरे त्याचं काढलं आम्ही. काढूच नको व्हिडिओ ए, तू बोलली का? मोबाईल घेतला दोन व्हिडिओ काढते अरे काढलाय व्हिडिओ. तुमचा मोबाईल चुलीत आला चुलीत आला परत चुलीत आला पण काढलाय की त्याचा. नाही काय करायचं सिस्टीम सुमेरच्या पप्पांसाठी मोबाईल घेतलाय सुमेरने. तुला काय वाटतंय? असं वाटलं फादर म्हणून सेकंड हँड घेऊन आला कवर काढला. फादर म्हणून सेकंड हँड घेऊन आला म्हणून तिथे उचकून यायला परत माझ्या बंडल घेऊन मला 1 लाखाचा. डोक्याचा जर फोटो दिसला तर डोक्याला देऊन टाका मला नको. डोक्याचा फोटो बघितला तर डोक्याला देऊन टाका मला नको. पहिला फोटो याचा लावला. मित्रांनो पिंपरीमध्ये आलोय. पिंपरीमध्ये सुमेरच्या पप्पांना फोन घ्यायचा होता. कोणता आहे? चालू करून दिलं शेट म्हणजे सेकंड हँड आणलंय जाऊन शेट चालू पैसे मोजाय ना सुमेरच्या पप्पांसाठी फोन घेतला S26 सॅमसंगचा. आता जस्ट पिंपरी मार्केटमध्ये होतो. तर कृष्णाला पण घ्यायचा होता. तो म्हणता थोड्या वेळाने घेतो संध्याकाळी नाही का. मागाशी काय गाडी नव्हती बघ नाही आता अख्खी भरली गाडी. चावण्या मागाशी काय गाडी नव्हती आता अख्खा भरलाय बघ ना. गर्दी वाढली ना आता. गर्दी वाढली. सुमेर बसला इथं. बिड्या येते गाडी घेऊन तिथून. पार्किंग घेतली पार्किंग चालवायला घेतली. काय शेट कसं आहे? 2 व्हीलरला किती रुपये घेतात? दिवसाचा गल्ला कसा आहे? 2 व्हीलरला 10 रुपये 4 व्हीलरला 40 रुपये. ठीक आहे मग आता तुम्ही इथंच बसा. त्यांचा धंदा फक्त घालू नका. बेटा गाड्या घेऊन आलाय. हा ब्रिज के ऊपर से मालूम है. संकेतच्या संकेतच्या बाळासाठी बघा चांगलं आहे. मस्त आहे ते. आपण डोक्याच्या पोरासाठी कधी घेणार आहे? मॉल मधून आणलाय. गेलोच नाही बाबा. डोक्याच्या पोरासाठी कधी घेणार आहे? मित्रांनो संकेतच्या इथं बिल्डिंग मध्ये पोहोचलो आम्ही. आणि कडव घेतली इधर देख मला. कडव घेतली असं नाही. ठीक आहे तिथे संकेत थांबलाय. संकेतन पण आहे. रोशन कुठे आहे? ते काय पहिलवान आहे ना तिकडे जिम मारतो. संकेतच्या बाळाला भेटायला आलोय आम्ही बारकीला. एक आहे तर रोशन थांबला इथं पाण्याने. रोशन शेठ माझ्या बाबडा आलाय. माझ्या बाबडा भिजला रे. माझ्या बबडू भिजला. अरे वा 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 लय दिवसांनी. लय पाऊस होतो तिकडं. आता मी संकेतच्या इथं आलोय. आता त्या वरती जातो. बेटा कुठे चाललाय? केली नाही का तुला? राहुल्या इकडे गेला राहत्याला. ते घे ना काय नाही. हे थांब आलो थांब. संकेतची इथं आलोय. संकेतच्या बारकीला भेटायला आणि त्याला घेतो. ते रोशन पण आलाय. प्रणव पण आलाय. चव्हाण पण आलाय ना. राजू 10 मिनिटं झोपले. आहे ना नाही तर 10 मिनिटं झोपले. आणि इकडे पोहोचलो मी. तुला आम्ही आधी घेतलं का बाळा? दोघांनी फसवले. दोघांनी नशीब आलोय मी. लय पाऊस आहे तिकडं. अरे शपथ लय पाऊस होता. घरी काढलाय आणि आम्हाला काय म्हणते माहिती का? आलं का? आलं बरं का मी? खाली आलो आल्या बापाशी भांडत होता.
संकेतच्या घरापाशी आलोय तर बारकेला भेटतो. किती 4 महिन्याची झाली ना? किती महिने झाले बारके? 4 महिन्याची झाली. अख्खी गँगच झाली अख्खा. भास्कर रे घेऊन दे याच्याकडे मराठा आहे हा नमस्ते बाबा. एकदम इतकं बरं वाटलं ना सकाळी. मला सांगितलं म्हटलं माझं मित्र येणार आहे म्हटलं एवढे. पळून नाही त्याला बांधून ठेव. पळून नाही गोळ्यागावरून आणलंय. व्हिडिओ मध्ये एवढं भारी दिसतंय ना ती. गोळ्यागावरून आणलंय बघ घुंगरं बिंगरं टाकून. राहुल गेले पण पण असं बस. मला पाहिजे कोण आहे कोण आहे काका ती गावातली रसलं बघ. बिड्या काका नवीन दिसतात हे सगळे. बिड्या काकाला घाबरली. नाही नाही उठली मध्ये आधी होती रोशन काका बघू. बिड्या काकाला घाबरते ती. काय कोण आहे? काय तिला हसायचं का इकडे काय बाई तरी खाली गेले. या इकडे कोण घेते आता कोण घेते काय बाई तरी युविका हाय याला भेट बाबा त्या काकाला. त्याला बघू तुम्ही खास गोळेगाव आणतात. ती तुम्हालाच बघून घाबरली. नवीन शेअर दिसलं ना. झोपेतून झोपली. है ना. अरे छोटा काका आहे सगळ्यात. छोटा काका. हिला दे ना, छोट्या काकाला दे ना. छोटा काका. काय बाई कोण अरे बोल म्हणजे ती पुढे हाऊ करीन ना. अरे बोल म्हणजे काय नाही तुझ्यामुळे झाली धमकी देतो कस काय? हो का इकडून बोलत आहेत की काय हो? ते डोके हा हो आयशा आयशा कोणी या इकडे सोन हा बोला. तुमची तोंडाने मागत तुम्हाला घाबरते डायरेक्ट तोंड घेऊन जाते पुढे म्हणतात ते घाबरते. चव्हाण काका बघ कसा आहे. युविका कोणी उभी आहे. पण नेऊ नको बाऊल. थांब जरा. ते बघ कोण आहे काय का बघ ती बघ घाबरते तू काका अरे आहे एवढी माने अरे इकडे दे ते इकडे दे काका आहे. इथे. बोल रे. इकडे दे ना ते काका आहे ती मान उळू उळू बघते मागच्या साईड. काय छोटा काका दिसला छोटा काका बुबू. शुभम काका. छोटा काका बुबू. बुबू. यार तो धमकी देते पाहिजे. थांब जरा. काय
पाण्या करतो कोण आहे? गोल 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 कोण आहे? युविका घाबरत नाही ते असं हे होतं कळत नाही तिला कोण आहे कोण नाही एवढे मेंबर बघितलं मला जरा तरी रडत नाही तू आपला चाय पाण्यामुळे होते बरं का पाण्याची शांत बस पाण्या टेन्शन मध्ये येते नंतर घ्या ना हाताने घ्यायचे असते हाताने घ्यायचं घेतलं पहिलं सगळ्यांना दे रे द्यायचं तू एक लय मोठा डबल बूट नाही राहणार तिच्या. मी घेतो मला चहा पाण्या तुला घे आहे का डाएटवर आहे पावसात घ्यायला पाहिजे भिजलाच नाही पावसात इकडे लगेच पेले सोबत गेला थोडा गरम गरम थोडा तरी गार होऊ दे खाऊ घाल काय बोला पिऊन घे तू मग बोल हा कृष्णा सरांचं ऐकायचं ते ज्येष्ठ आहेत आपले मार्गदर्शक आहेत. लग्न झालेले अनुभवाचे त्यांचं ऐकायचं जरा अनुभवाचे बोल शिंगरूला काय माहिती 8 महिने नेतो आता बोल द्यायला खुलासा त्यावेळेस पात्या गायला एक वर्ष झालं खरे तुझ्या लग्नाला? नोव्हेंबर व्हायचंय का अजून? पण एक माझा आउटफिट बरोबर नाही बाबा त्यात काय होतं भिजलाय ना तू ए त्याची टोपी काढ ना टोपी काढ नाही का मला तू एक दे ना, जिल्हा अधिकारी कार्यालयात बिना टोपीचा खरं सांगतो पायी पायी खरं त्याच्या समोर जे बस स्टॉप आहे का काय म्हणतो त्याला औषध देतोय का औषध मग भेट झाली भेट बांबूचं तेल लावलं ना कोणतं बांबूचं अरे अरे खरंच ते लाव ना लावली ती बांबूची तेल इथं शेला सगळं तुझ्याकडून घ्यायचं सगळं तुझ्याकडून घ्यायचं अरे एवढं नको ए, काय तुला होतं? काही बरणी भेटली की चहा पिल्यानंतर नाही नसतं खायचं ना चांगलं राहतं खायचं नंतर मार ना त्याला कुत्र भारीच वेळ भेटलं बरं का आपल्याला रावलेला काय आणलं तुम्ही असं रावले त्याच्यावर ठेव ना खुर्चीवरती शाळा आहे लावलेला कुत्र्याची आवड आहे. जुली भारी वाटते ना अरे कुठे आपण काटे शांताराम घाटे यार लय पॉश आहे रे बुट्टा बसतोस का? थोडंसं कसं इम्पॅक्टफुल दिसतं म्हणजे कसं सेलिब्रिटी लुक सारखं बेबी सारखं असं चेहरा नाही का असं स्माइली काय मोठा नंबर आहे हा 2.5 एक महिने डोळे दोन वेगळे मम्मी फोटो काढ दे आमचा 2.5 चार हो काकाला सलून वाला नाही भेटत काका ब्लॉगिंग करतात रडते जाऊ झालं हे बघ इकडे बघ भरपूर हॉटेल झाले आता. तिला म्हटलं गर्दी असते त्यांच्या आणि ते गेले फिरायला मसाला गेले हा चला येतो निवांत या, एका दिवशी आणि जोडीने ये. गुड न्यूज घेऊन ये. परत युविका A B
सी डी. काय बोल रहा क्या हुआ? पहिल्यांदा लिफ्टमध्ये आला आहे, त्याला ही लिफ्ट खूप आवडली. डोकेला पहिल्यांदा आल्यामुळे त्याला जरा तिकडे रावेतलं एक हॉटेल चांगलं आहे म्हणलं. नाही, जाऊ दे. आता नाही. लई दिवसानंतर आपण प्लॅन विषय याचा आहे बाबा. त्याला बनव बाबा तू. हे जाता नाही ना पर आम्हाला आहे ना ते खरंच तुम्ही संकेतच्या घरी जाऊन आलोय, बारकेला भेटलो. आता आम्ही सगळे चाललोय जेवायला. रावेतला चाललोय ना आपण जेवायला. रावेतला चाललोय. ते बिड्याला बिड्याला आवडती. आणि काय नाही तुम्हाला दाखवतो. शाळेमध्ये ना मस्ती करायचा ना. कमीच होते भावा. पण आहे बाकी काय चाललंय आयुष्यात? काय चाललंय बाकी? आयुष्यात एकदम दणके बसतायत भावा. प्रॅक्टिकली लोकांना आपल्याला स्वतः कम्युनिकेशन करून ज्या गोष्टी भेटतात आहेत काय? एकदम म्हणजे परिस्थिती खूप बेकार मार्ग. तुझी गाडी आम्ही त्या गाडीत. बाकी काय चाललंय तुझ्या आयुष्यात? काय चाललंय? खूप खरे चेहरे त्याच्यामधला तुझा एक चेहरा मला खरा कळलेला आहे. काय काय खरा चेहरा हा आहे की खूप साधा भोळा आणि सिंपल माणूस आहे. पण आहे. पण तू टाकला कसं काय झाला एवढ्या लवकर? टाकला माझ्या आमच्या हेरिटीमध्ये आहे तसं. आमच्या वडिलांना पण म्हणजे घरच्यांचं जसं आहे ना जीन्स प्रॉब्लेम आहे. मग जीन्स तुम्ही कोणता घालता? ब्लू जीन्स का ब्लॅक? जीन्स नाही, जेनेटिक प्रॉब्लेम आहे. जेनेटिक अच्छा जेनेटिक बोलला. दाखव ना पाण्या उघड ना. हे उघड टाकलं उघड ना. टाकला एकदा दाखवत असतो मी, त्यानंतर दाखवत नसतं. तर मित्रांनो बाकीची येतात ते थारमध्ये. आम्ही चाललोय डोक्याच्या गाडीमध्ये. तर घे ना इथून वळव आणि यू टर्न घे. तू घेणार आहे बाळा त्याला कारण की ना मेन गोष्ट आहे ना आम्ही चाललोय अरे बाई तेजसला खूप आवडती. हे बघा आमची दुसरी गाडी तिकडे आहे थार. म्हणून राहतो ना आमचं. काय सांगायचं हे पण तेच आहे तमासगी. ती यार का दाखवती तिकडे जा ना. तू माहिती काढत बिडत नको जाऊ. जसे शाळेमध्ये होतो ना सगळे तसेच आहेत. बालपणापासून. हा बघ टोक्या. सकाळी आम्ही म्हणजे पुण्याला काहीतरी आमचं थोडं काम होतं. पुण्यातलं काम झालं. या गाडीमध्ये थोडे जण बसलेत. ठीक आहे सुमेर बसले. हाय. चव्हाण सकाळपासून काय खाल्ला नाहीये. चव्हाण त्याला भूक लागली. भूक लागली. मग सकाळी काय खाल्लंच नाही. चटर पटर खाल्ले फक्त. काय नाही खाल्लं तू? चटर पटर खाल्ले फक्त. नाही त्याला तू खाणार कशाला? दुसऱ्याला शिव्या चारल्या. पाण्याला मला सगळ्यात खतरनाक आहे. तुला जे आता म्हणजे सांगायचं मला सगळ्यात खतरनाक डायलॉग आहे ना ते देशमुख बीचचा. आली रे आली, गेली रे गेली. तो अजून मला आठवते. पाण्याची आठवण आली की मला तो डायलॉग आठवतो. शिवाय देशमुख मी बोलून दाखवलं होतं आपल्याला. आम्हाला तो डायलॉग आहे ना मला आठवतो अजून पण. आली रे आली, गेली रे गेली. देशमुख बीच. देशमुखला भेटायला गेलो बोलून दाखवलं. भेटली ना. अरे आम्ही गेलतो देशमुख मॅडमच्या घरी. तेव्हा ती मॅडम आहे ना डायलॉग मी सगळं ऐकलं होतं म्हणजे. तेव्हा बोलले मॅडम म्हणली. मॅडम शपथ बोलले पाण्या. पाण्याची आठवण मॅडमला भेटायला पाहिजे. त्यावेळेस पण माझ्या आली होती रे. अजून आठवण काढते बरं का मॅडम तुझी. तर प्रणव कुठे आहे बोले. प्रणव कुठे खरंच आपले फोटो वगैरे प्रणव बघितले जाधव. ऐक ना. आपले जे टीचर्स आहेत ना आपले फोटो वगैरे बघितले ना अरे. जे लाईक्स वगैरे करतात माहिती का. आता प्रणव पवार बघा चाललंय. आता मी पण मारेन. थांब कुणाची गाडी. आमचे नेते बघा. तू एकदा ना देशमुख मॅडमला भेट. ते विचारत होते ते खरं तुला. हे जायला पाहिजे खरंच भेट. अरे खरं आपण ये मला ना आहे ना ते शिवराला भेटायचं, देशमुख मॅडमला भेटायचं. नावाची शिवाय ऐकली देशमुख मॅडम लेक्चर आले. बरे काय रे नाही मॅडम ते नावाट दवाखान्यात जायचं होतं म्हणून ते जरा एन्क्वायरी करत होतो. कसलंच त्याचा विवर म्हटलं त्या माझ्यामध्ये. मित्रांनो बघा माहिती का हे मानेची मला माहिती का मॅडमनी नावाट्या दवाखान्यात जायचं दाखवायला. पुण्यात झाल्यामध्ये
आपण सायकल उचलून मारलेलं भाऊ माहिती का? ते मानेच्या घरी ना माझ्या घरी नाही, त्याच्या घरासमोर, त्याच्या बंगल्यासमोर. कधी लय जुना किस्सा आहे तो. लय वेळा मार खाला. संख्याला विचार, संख्याला पण एका दुसरा फटका बसला असेल. संख्या बसती होती, संख्या घेऊन जायचं मोठेला कुठं पण अड्डा द्यायला लावायचं बरं का. म्हणजे लय मोकर ते करायचे हे मोजेला धरला रेड आहे बरं का. एकदा कुठं काहीतरी करताना हॅलो सांगितलं सर. हा बोल ना. हो राईट मारला. हो हो थांबू का साईडला? नाही जाऊ दे ना. तर एवढे घाण किस्से होते रे आमचे, लय बेकार किस्से बाई. म्हणजे तू तर आहे ना विचार पण नाही करू शकत. तो महेश सपकाळ माहिती का? महेश सपकाळचा बाबा होता बरं का. त्याचा काय बिझनेस होता आम्हाला, बिझनेस आहे त्याचा बिझनेस आहे, असं करू तसं करू बरं का. मला भेटलं होतं त्याला एकदा आपल्याला घेऊन गेलो. वकील झाला मला. त्याच्या मामाचा खरोखर बिझनेस होता आईस्क्रीम पार्लरचा बरं का. आमच्या इथं ते एजन्सी होती ते. आमच्या मंदिरामध्ये त्याचा गाडा होता त्याच्या मामाचा. हा का? त्याला ट्रॅप लावून धरला पाहिजे, ट्रॅप लावून त्याला धरला म्हणजे बघ तुझा बाबा आईस्क्रीम विकतो बरं का. तो म्हणलं राही ना भाई चुकते म्हणे तुझं. अरे म्हटलं खरंच आहे म्हटलं बरं का. मग ते सपकाळ हा शांत प्राणी होता. कशामुळे शांत प्राणी होता माहिती का? त्याने मग कलर तरी केला त्या पनवेल मध्ये, म्हणून तो इकडे फरार झाला म्हणून तो फरार होतो. म्हणून त्याला बाहेर पाठवलं. आता बघितलं आता कसलं तिथं रूम राहतो. हा पोरं बरोबरच आहे सगळी ते आणि गाववाली पोरं गाववाले सगळ्यात आवडता ग्राहक आहे तुमचा तेजस गडबई. त्याच्या फरमाईशमुळे आम्ही तुमच्याकडे आलो. परमाईशमुळे संदीप सोडून दिलं म्हणे आम्ही अक्षरशः. विराज म्हटलं, विराजला फोन केला ये म्हणून प्रोफेसर होते भेटायला. का? तो जुन्नरला आहे आणि मामे पण जुन्नरला आहे. ते सगळे भेटलो असतो. विराज काय प्रोफेसर होते? अरे प्रोफेसर नाही, ते बहिणीला सोडायला चाललंय इकडे पठारे कॉलेजला. काय म्हणतो जाऊ ना पुण्याला येणार नव्हतो म्हटलं. काय रे? कल्याणला कार्यक्रम होता आमचा तू काहीतरी म्हटलं ते काय? ऑफिस. हा इनॉग्रेशन नवीन ओपनिंग म्हणजे ते रिन्युएटचा कार्यक्रम होता आज. तिकडे जायचं होतं कल्याणला पण म्हटलं पोरं भेटणार आहेत म्हणून मी आलो. बॅकएंडची कामं करणं जर करायची असतील तर आता तू सरचिटणीस हो. कामं करणार नाही, सेटलमेंट करणार म्हणायचं. काय बेटा? रावेत चौक आला. तर म्हणणं आहे मी आज येणार. मला परवा इथं आला होता. म्हणलं वडसलाच जायचं. तू जुन्नरला येणार होता का? जुन्नरला येणार होता? हा वडसला येणार होतो मी. अच्छा, ती तो आत्ती तुझे गेली ना, मग आत्ती सोबत आला नाही, इकडे आलाय परस्पर. तिथेच म्हणते आत्ती काल तिकडे आली वडसला आहे म्हणजे आपल्या घरी. हत्ती का हत्ती? अरे लावडा. आत्या रे हत्ती ए, ऐक ना बेटा पुढे जाऊन ना युटर्न घेऊन यायचं बोलला बरं ना तू. हे ते राईट साईडला हॉटेल आहे, तेच आहे का बघा. हॉटेल कुठे आहे? हॉटेल पत्रकार नाही का? का? नाही, तुम्ही तुमच्या याला गाडी चालवा रे. ए राईट आहे ना? नाही रे पुढे जा. अरे अजून लय पुढे आहे. मी त्याला हे बघा, हा सांगितलं बोंडवे पाटील रोड हा आत्ताचा फेमस रोड आहे. इथं सगळ्यात जास्त फ्लॅट लोक घ्यायला लागले बाहेरचे. कन्नुकीच्या आहे. उजव्या साईडला माझ्या मामाचं घर आहे इथं. त्यांनी काय घेतली 73 लाखाला घेतलं. आई घातली मामाने आई घातली. अरे ते मामा येडे आहे, ते बाहेर देशात राहिलेले. मामाला- इंग्लिश बिग्लिश बोलते, हिंदी बोलते. मामा आणि त्याचे आयटम पण म्हणजे त्याची बायको पण चंदीगडची. मला मामा कसं काय? मामे म्हणलं बाबा आयटम काय झाला म्हणतो. तू मामा कसं काय झाला? म्हणजे मामाच मामा, हा, सोयरे. बस बेड्याच्या खास हॉटेलमध्ये आलोय. किचन ओळखीचे हॉटेल आहे बेड्याचं. किचन मध्ये लगेच ऑर्डर टाकायची का? बेड्याने फोन केला त्यांना की आम्ही येतोय बाबा. त्या बेड्याच्या आवडचे हॉटेल आहे. बेटा थांबतो. इथं खाली काय उडवला आणि त्यांनी रांगा उडवला. तिकडून घुसली. तिथून घुसले ते. त्यांचं ठरलंय ना. एक काम कर ना, तू बस गाडीत, आम्ही खाऊ येतो. आयुष्यभर बिडे येतं बा एवढी. अरे बाई इथं संडास थांबला. पुढे गेला, गाडी पुढे घेऊन लाव ना त्या स्विफ्टच्या शेजारी. उतरले सगळे. कोण चालवतंय बरं? सुबह सीट चालवतोय का? सुबह सीटला सवय आहे फॉर्च्युनर. बेड्या खास तुझ्या हॉटेलमध्ये आलोय आम्ही, मस्तपैकी एन्जॉय करू. आणि दुसरी गोष्ट आहे ना, तू त्यांना फोन करून ऑर्डर दिली का? मी कशाला ऑर्डर केलं? ते गेल्यावर यायची. त्यांनी फोन उचलला तुला? उचललाच नाही फोन. कोणते तरी दोन नंबरचे अननोन नंबर आलते रे फोन मला. आलते का? उचलले नाही का तू? इकडे लाव ना बेडे इथे जागा आहे. मागे घे. कुठं आता ते बरं लाव, चल काय नाही. तर खास आम्ही 1 वर्ष झाली तर खायला आलो पण काय भेटलंच ना आपल्याला. बघूया. ते ढवरासारखंच देतं बरं का, पण भारी देतो. हे नाही का? हे चांगलं नाही का? याचे रिव्ह्यू बघ ना, रिव्ह्यू चांगले नाही का?
तर मित्रांनो तो बेडायला आवडती हॉटेलमध्ये आलोय आम्ही. म्यूट करेल. मित्रांनो प्लॅन आमचा फ्लॉप गेला कारण की आम्ही खास म्हणजे जेवणासाठी आलतो त्या हॉटेलमध्ये शिव मल्हारमध्ये, पण नेमकं ते त्यांच्याकडे नव्हतं एक वस्तू. ते वस्तू नाही भेटला. परत आम्ही पुढच्या वेळेस येणार ना का बेटा? येणार नक्की नेक्स्ट टाइम. आमचा मित्र अपसेट आहे थोडा. भेटले नेक्स्ट हे तिकडून गेले सरळ गेले का? चव्हाण सकाळपासून काय खाल्लं नाही बिचाराने. त्याला म्हटलं पाणीपुरी खा तर खाल्लं नाही त्याने. बिचाराला डोकं दुखतं रे. चव्हाणला खूप डोकं दुखत होतं म्हणून त्याला आहे ना काहीतरी खायला आणलं. आणि खायला त्याला बिस्किट आणायला लावलं. त्या टोनग्याने आणलं. चिक्की घेऊन आला टोनग्याने. आणि अजून काय फ्रुटी घेऊन आला ना. तर जर भूक लागली त्याला बिचारायला. मला म्हणते हॉटेल चालू आहे. म्हणलं हॉटेल चालू असून काय करता? अरे बघायचं म्हणजे गाडी हळू चालवतात ते तुझा फोन साठी. तुझे फोन ए बेटा अरे ते गेले पुढे. दुसरी गाडी आहे. 36 हे बिग बास्केटला घेऊन जाशी.